तमाम जनतेस जय महाराष्ट्र. मी दिवाणजी आहे. पुन्हा तुमच्यापुढे विशेष वृत्त घेऊन आलो आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पार पडली. 20 नोव्हेंबरला मतदान झाले. या मतदानाचा निकाल अवघ्या काही तासावर येऊन ठेपला आहे. गेल्या 20 ते 25 दिवसामध्ये महाराष्ट्र निवडणुकीच्या प्रचाराने आणि नेत्यांच्या चढाओढीच्या स्पर्धेमध्ये प्रचाराचा धुराळा उडाला. यामध्ये अनेक दिग्गजांचे आपले नशीब आजमावले आणि मतदानाच्या रूपाने पेटीमध्ये बंद झाले. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक होत असताना कोट्यावधी रुपयांची रोकड देखील पकडण्यात आली. तर अनेक ठिकाणी आरोप प्रत्यारोप झाले. या निवडणुकीमध्ये आणि आतापर्यंत ज्या झालेल्या निवडणुकीमध्ये फार फरक आहे. मागील निवडणुकांमध्ये काही ठराविक पक्ष निवडणूक लढवत असायचे, परंतु मधल्या काळामध्ये म्हणजेच 2019 नंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यामध्ये फूट पडून 2 पक्षाच्या जागेवर 4 पक्ष निर्माण झाले आणि स्पर्धा ही वाढली. या स्पर्धेमध्ये कुणाचे भविष्य काय ठरणार हे अवघ्या 15 ते 16 तासावर येऊन ठेवले. त्यामध्येच विशेष म्हणजे महाराष्ट्रातील या मतदारसंघामध्ये नालासोपारा मतदारसंघामध्ये विशेष घडामोडी घडल्या. त्या म्हणजे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय नेते महासचिव विनोद तावडे यांना पैसे वाटल्याच्या आरोपावरून घेरण्यात आले होते. परंतु तथ्य काय त्यामध्ये तपासामध्ये येईलच. परंतु 5 कोटीचा आरोप केल्यानंतर त्या ठिकाणी 9,90,000 तर काही लोक 9,54,000 असा आकडा सांगतात. परंतु 5 कोटी रुपये कुठे गेले, हवेत गेले, आणले की नाही याचा कोणालाही तपास नाही. त्यामुळे नालासोपारा, वसई विधानसभा आणि बोईसर मतदारसंघातून या प्रमुख मतदारसंघातून बहुजन विकास आघाडीचे उमेदवार निवडणूक लढत असून वसई मतदारसंघातून काँग्रेसचे विजय पाटील उर्फ विजय शेठ हे निवडणूक लढवत असून या ठिकाणी विवेक पंडित यांची कन्या स्नेहा पंडित दुबे निवडणूक लढवत असून बोईसर मतदारसंघातून बहुजन विकास आघाडीचे आमदार राजेश पाटील हे पुन्हा आपले नशीब आजमावत असून नालासोपारा मतदारसंघामध्ये मागील 15 वर्षापासून आमदार म्हणून काम करत असलेले क्षितिज ठाकूर हे देखील आपले नशीब आजमावत आहे. नशीब आजमावत आहे यासाठी की त्यांच्या मतदारसंघामध्ये विनोद तावडे यांच्यामुळे आणि बहुजनमध्ये झालेल्या राड्यामुळे अखंड देशामध्ये मतदानाच्या आदल्या दिवशी जे वादळ उठले त्या वादळाचे काय परिणाम होतात हे आपण आता काही जाणकारांकडून जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय पाटील आणि वसई मतदारसंघ 133चे उमेदवार हे मैदानात उभे होते. वसई तालुक्यामध्ये एक व्यक्तिमत्व, स्वच्छ चारित्र्य, मितभाषी आणि सर्वांबरोबर सोबत घेऊन जाणारे विजय शेठ पाटील आपल्यासोबत आहेत. तर 133 मतदारसंघातून त्यांनी जो विरोध केला तो भारतीय जनता पक्ष आणि बहुजन विकास आघाडीच्या दिग्गजांबरोबर निवडणूक लढून एक लढवाई नेता म्हणून वसईकरांना दाखवून दिले आहे. तर उद्याचा निकाल आज 22 नोव्हेंबर आहे. 23 नोव्हेंबरचा अगदी 10 ते 12 तास राहिलेले असून उद्याच्या विजयाबद्दल त्यांचे काय मत आहे ते आपण जाणून घेणार आहोत. आपण काय सांगाल उद्याच्या निकालाबाबत? निकालाबाबत सांगायचं तर काँग्रेस हा बलाढ्य पक्ष आहे. त्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं देशाला, असा बलाढ्य पक्ष आहे आणि त्याच्यातून उमेदवारी दिलं आणि त्यांना सहकार देणारे उद्धवजी ठाकरे, उभाटा शिवसेना गट आणि शरदचंद्र पवार हे देशाचे भक्कम एक नेते यांच्या सहकार्याने महाविकास आघाडी ही महाराष्ट्रात फार बळकट झालेली आहे. जसं देशामध्ये इंडिया अलायन्स मजबूत झालेली आहेत तसेच महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं बळ वाढलेलं आहे. चांगले कार्यकर्ते आमच्याकडे आहेत. वसईला परिवर्तनाची लाट
हा एक विषय आहे आणि वसईला पूर्वीपासून काँग्रेसचं राज्य होतं. त्याचे मनातले मतदार आहेत. मध्ये काँग्रेस जरी कमजोर झाली पण मतदार कमजोर झालेले नाही. काँग्रेसचा उमेदवार कधी उभा राहतो आणि काँग्रेसला आपण मत कधी देतो, अशी इथे बहुसंख्य लोक आहेत आणि त्यांना फार आनंद झालेला आहे. ते सध्या त्यांची मुलं किंवा काय ते दुसऱ्या पक्षात जरी नाविलाज असतील तर त्यांची ओढ ही काँग्रेसमध्ये असल्यामुळे आणि म्हणजे सर्व धर्मीय लोक हे काँग्रेसच्या ओढीने आहेत. आता यंग जनरेशनचं आम्ही बऱ्याच वर्षी इथे काँग्रेसकडे एक सत्ता नव्हती, पण मी 9-10 वर्ष झाली मेहनत करून तळागाळात यंग पोरांना प्रोत्साहन दिलं, त्यांच्या कार्याला प्रोत्साहन दिलं. त्याच्यामुळे या 5 वर्षामध्ये माझ्याबरोबर यंग जनरेशन पुष्कळ आहे आणि त्यांना पण वाटतं की कुठेतरी एक वसईमध्ये परिवर्तन झालेलं आहे. कारण जिथे जिथे मी गावामध्ये फिरतो, समजा रानगाव असेल, कळंब असेल, अर्नाळा असेल आणि अनेक भागामध्ये का इथे खेड्यामध्ये आता लोकांना एक म्हणजे कुठली पण एक क्रीडा खेळण्याची हौस जास्त झालेली आहे. क्रिकेट असेल, कबड्डी असेल, व्हॉलीबॉल असेल, असे मैदानी खेळ चांगले खेळण्यामध्ये प्रोत्साहन आहेत. आणि इथे या 25 वर्षामध्ये सिडको येऊन गेली. आता ही महानगरपालिकेची प्लॅनिंग ऑथॉरिटी आहे. पण तुम्हाला माहिती आहे की इथे साधं गार्डनिंग किंवा खेळण्याचे गार्डन ही इथे फार वंचित राहिलेले आहेत. त्याच्यामुळे लोकांना वाटतं की बाबा इथे तुम्ही नागरीकरण करताय, सत्तेमध्ये असून सुद्धा ज्या मूलभूत गरजा आहेत, हे कॉलेज पाहिजेत, गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजेत, गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स पाहिजेत, ST इथे लॅबला घालवली आहे त्यांच्या महानगरपालिकेची ट्रान्सपोर्ट असून. तर त्याच्यामुळे कुठलं पण कार्य असं सक्सेस दिसत नाही की लोकांना असं वाटतं की बाबा आपण इथे प्रत्येक गोष्ट नागरी हक्क जो आहे आणि नागरी ज्या गरजा आहेत त्याला इथे फार लोक वंचित राहिलेले आहेत. आज इथे नागरीकरण केलं तर इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना ज्या बाजारात पूर्वी फुलं न्यायची, भाजीपाला न्यायचे, ते ट्रेनमध्ये चढू शकत नाही आणि इथे मार्केटिंगची पण पंचायत झालेली आहे. तर त्याच्यामुळे लोक असं वाटतं की बाबा आपलं वसईला हरितपट्टा राहावा, वसईचं वैभव राहावं. तुम्ही जिथे करायचं ते स्टेशनच्या बाजूला नागरीकरण करा. पण तो FSI तो ओव्हर दिलेला आहे. त्या FSI मध्ये इलेक्ट्रिसिटीची पंचायत आहे, तिथे त्या नागरीकरण पाण्याची पंचायत आहे, त्यांच्या ट्रॅव्हलिंगची पंचायत आहे. जे आलेले नागरिक ते पण त्रस्त आहे. तर आम्ही प्रत्येक ठिकाणी प्रचारामध्ये फिरताना आम्हाला दिसून आलं की इथे बाबा काहीतरी आता बदल केलं तर आपल्याला उपयोग होईल आणि त्या परिवर्तनचा फायदा आणि मूळ काँग्रेसचं जोड आणि त्यात महाविकासचं असलेलं आम्हाला बळ हे फार आमच्या पदरी पडणार आहे आणि कमीत कमी 25 ते 30 हजारांनी आमची सीट निवडून येणार आहे. निकालाच्या पूर्वसंध्येला आता अनेक वेगवेगळे प्रश्न विचारण्याऐवजी प्रचारामध्ये तुम्ही जे मुद्दे मांडले ते मुद्दे तुम्ही पूर्वसंध्येला मांडत आहेत. उद्या निकाल आहे, परंतु निवडणूक लढताना भारतीय जनता पक्षाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आले होते आणि बहुजन विकास आघाडीचे जितेंद्र ठाकूर हे तुमच्या समोर उभे आहेत. तर यातून तुम्ही विजय मूळ मुद्द्यावर काय सांगाल? नाही, आम्ही कोणाला कमजोर मानत नाही आणि बळकट पण मानत नाही. सगळा जो काय आहे कौल तो जनतेवरती असतो. आपल्याला माहिती आहे की आज दानवे साहेब त्यांना हार पत्करायला लागली. आमचे कपिल पाटील साहेब 2 वेळा स्ट्रॉंग केंद्रीय मिनिस्टर बनवले, केंद्रीय मिनिस्टर ते पडले. महाराष्ट्रामध्ये जो खासदारकीचं इलेक्शन झालं त्याच्यामध्ये कौल दिसला ना. त्यात व्यक्ती कोण बळकट असतं आणि कोण कमजोर असतो हा विषय पकडायचा नसतो. तुमच्या कार्यबळावरती जनता तुमच्या पाठीशी राहते आणि शेवटी स्वराज्य आहे, डेमोक्रेसी आहे. त्या डेमोक्रेसीची जनता आपल्या एका बोटाने उत्तर देते आणि बदल करून दाखवते. भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते विनोद तावडे हे नालासोपारा मतदारसंघामध्ये चहा पिण्याच्या निमित्ताने आले असे त्यांनी दिलेल्या बाईटमध्ये आले. तर निवडणुकीमध्ये दहशतवाद हा प्रचारामध्ये मुद्दा आला तर त्यांच्या भोवती घडलेलं वातावरण, पैसा वाटल्याचा आरोप
परंतु 5 कोटी बोलल्याचे सांगितले आणि निष्पन्न म्हणजे जी समोर मोजणी झाली ती 9,90,000, तर काही लोक 9,54,000 सांगतात. तर या झालेल्या गदारोळामध्ये तुम्ही काय बोलाल आणि जनतेला या घटनेमुळे मेसेज जाऊन काही मतदानामध्ये परिवर्तन झाले असेल का? नाही, हे सगळं आम्ही प्रॅक्टिकली पाहिलेलं नाही. सगळं तुमच्या युट्यूबच्या माध्यमातून आम्ही पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे काय खरं काय खोटं हे त्याच्यामध्ये कोणाला समजत नाही. पण याच्यामध्ये कुठेतरी कायदा हातात घेतलेला आहे दोघांनी, हे दिसून येतं. आणि जे काय प्रशासन आहे, शासन आहे, त्याच्यावरती जे काय निष्कर्ष होईल, त्याच्यावर तपास होईल, तोच होईल. याच्याबद्दल आम्ही त्याच्यामध्ये वाच्यता करू शकत नाही. आपल्यासोबत वसई मतदारसंघाचे 133 मतदारसंघाचे उमेदवार विजय गोविंद पाटील उर्फ विजय शेठ आपल्यासोबत होते. अवघ्या तासावर आलेल्या निकालामध्ये त्यांचे भविष्य आपल्याला उद्या समजेल आणि दिग्गजांच्या महाराष्ट्रातून येणाऱ्या निकालाला संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असून वसईकडे मात्र अख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. तर आता येणाऱ्या काळात आपल्याला जो रिझल्ट येईल तो समोर जावा लागेल. पण विजय पाटील यांनी आपला आत्मविश्वास व्यक्त केला असून उद्याच्या निकालाकडे आपण प्रतीक्षेकडे जाऊया. आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशचे केरला प्रकोष्ठ उत्तम कुमार हे आपल्यासोबत आहे. आज आहे 22 नोव्हेंबर विधानसभेचे निकाल येणार आहेत. तर वसई मतदारसंघामध्ये 133 मतदारसंघातून स्नेहा पंडित दुबे या मैदानात उभ्या होत्या. यांच्याबाबत उद्या काय निकाल येणार यासाठी आपण उत्तम कुमार यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर सर, उद्या जो निकाल येत आहे त्याबद्दल आपण काय सांगाल? नमस्कार। कल का जो इलेक्शन का निकाल है, पूरा महाराष्ट्र भर में भारतीय जनता पार्टी का नेतृत्व में जो महायुति है उसका पूरा जीत पक्की है। और वसई विधानसभा में स्नेहा दुबे पंडित अच्छा मेजोरिटी में चुन के आएगा, ऐसा हमारा पूरा विश्वास है, क्योंकि वो लेवल पर हमने पूरा बूथ लेवल पर काम किया। और यहाँ पर जो रहने वाला जो परप्रांतीय जो समाज है, उत्तर भारतीय, गुजराती, मारवाड़ी, साउथ इंडियन, खास करके हमारा जो समाज है केरला समाज, 25,000 से ज़्यादा उनका भी वोटिंग है। तो सभी जगह पर हमने प्रचार में किया तो एक अच्छा रेस्पॉन्स मिला। और जो 30 साल से जो आमदार वगैरह इधर है वसई विधानसभा में, उन्होंने क्या काम किया नहीं किया वो सब चर्चा में आए। और पब्लिक को सब आजकल किसी को बोलने का ज़रूरत नहीं है, सब आजकल सोशल मीडिया का ज़माना है, सबको मालूम है, जनता सब जानते हैं। और हमने कोई कमी नहीं रखा, पूरा प्रचार एकदम घर घर जो 2-2, 3-3 बार हमने प्रचार किया और सबका रिस्पॉन्स अच्छा है। तो मेरा पूरा विश्वास है कल स्नेहा दुबे पंडित अच्छा मतों से विजयी होगा। या ठिकाणाहून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय गोविंद पाटील उभे होते आणि बहुजन विकास आघाडीचे सर्व लोकनेते हितेंद्र ठाकूर हे मागील अनेक वर्षांपासून इथून निवडणूक लढवत आहेत. मधल्या पिरियडमध्ये आता ज्या आपल्या उमेदवार आहेत स्नेहा पंडित यांचे वडील विवेक भाऊ पंडित हे आमदार होऊन गेले. तर आपल्या समोर इतके दिग्गज असताना आपण खात्रीशीर उद्याच्या निकालाचं कसे सांगा? कांग्रेस का तो कोई वर्चस्व वसई में नहीं है। जो कुछ वोट मिलेगा विजय पाटिल जो है सज्जन आदमी, उनका जो पब्लिक रिलेशन है उसका ऊपर उसको वोट मिलने वाला है। बाकी कांग्रेस का तो कुछ एक्टिविटीज़ और डे टू डे काम वसई में तो मैं बोलता हूँ वसई विधानसभा में कुछ खास नहीं है। फिर लोग नेता जो आप बोलते हैं, लेकिन उनका बारे में भी लोग जानते हैं क्या है क्या नहीं करके, और उन्होंने कौन सा काम किया और वसई में क्या कमी है, ऐसा पब्लिक जानता है। और इसलिए और कमल पे जो आज मोदी जी का नेतृत्व में दिल्ली में और देवेंद्र फडणवीस का नेतृत्व में महाराष्ट्र में जो काम चल रहा है विकास का, डेवलपमेंट का, तो वो देख के लोगों को डेवलपमेंट चाहिए। उसके लिए कमल पे स्नेहा दुबे पंडित को लोग चुन के देगा, अच्छा मतों से चुन के आएगा, ऐसा मेरा पूरा विश्वास है। तर हे होते भारतीय जनता पक्षाचे केरला प्रकोष्ठ उत्तम कुमार यांनी आपल्या उमेदवाराबाबत उद्या त्या येणाऱ्या निकालाची प्रतिक्रिया दिली आहे. त्यांचे कार्यकर्ते उत्सुक आहे. तर अवघ्या काही तासानंतर आपल्या समोर चित्र येईलच, तोपर्यंत आपण प्रतीक्षा करू. विधानसभा निवडणुकीचे 20 नोव्हेंबरला मतदान झाले. आज 22 नोव्हेंबर, उद्या विधानसभा निकाल लागणार आहे. तर आपण बहुजन विकास आघाडीचे सर्व निवडणूक लढणारे लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी
वसई मतदारसंघ 133 मधून निवडणूक लढवली आणि गेली 35 वर्षापासून ते राजकारणात सक्रिय असून त्यांच्यापुढे यावेळी काँग्रेसचे विजय पाटील आणि भारतीय जनता पक्षाच्या स्नेहा पंडित दुबे ह्या निवडणूक मैदानात होत्या. आता मतदार राजांनी त्यांना कसा कौल दिला यासाठी बहुजन विकास आघाडीचे माजी महापौर प्रवीण शेट्टी साहेब आपण यांच्याशी बातचीत करणार आहोत. तर अवघ्या 8-10 तासावर आलेल्या निकालाबाबत त्यांची काय प्रतिक्रिया आहे हे आपण जाणून घेणार आहोत. तर शेट्टी सर, उद्या निकाल लागत आहे, तर आपण बोईसर मतदारसंघ, नालासोपारा मतदारसंघ आणि वसईचा मतदारसंघ याबाबत काय सांगाल? तिन्ही मतदारसंघामध्ये आम्ही विजय मिळवणार आहोत आणि चांगलं मताधिक्याने विजय मिळवणार आहोत आम्ही. तर त्याच्याबद्दल बिलकुल शंका नाही आहे. आणि आता घोडा मैदान जवळ आहे, उद्या आता काउंटिंग आहे, त्याच्यामध्ये लोकांना कळेल. आणि आम्ही विकास कामावरती मतं मागितलेत आणि लोकांना ते आवडलेलं आहे आणि विकास कामाच्या जोरावरती आम्हीचे तिन्ही आमदार जिंकणार आहेत. लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्याबाबत जो विजय मिळणार आहे तर तो किती पर्सेंटनी, किती लाखांनी कसा मिळणार आणि आपण समोरच्याला पाणी पाजणार? कारण समोरचे म्हणतात की हा विजय आमचा निश्चित आहे, तर आपण याबाबत काय सांगाल? नाही बघा, आता निवडणुका संपलेल्या आहेत, कोणाबद्दल आता टीका करण्यात काय अर्थ नाही. आम्ही कोणावरती अख्ख्या इलेक्शन पिरियडमध्ये वैयक्तिक टीका आम्ही कोणावरतीच केलेलं नाही आहे आणि याच्यापुढे करणार सुद्धा नाही आहे. पण आम्ही एवढं सांगेन की त्यांना आता उद्या कळेलच ना की कोण जिंकणार आहे ते. तर 100% आमचा विजय आहे. तर आपल्यासोबत वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी महापौर शेट्टी सर होते, यांनी आपली प्रतिक्रिया दिली. तर काही अवघ्या तासावर आलेल्या निकालाची प्रतीक्षा करूया. आपकी क्या राय है? हमारी राय है कि महायुति सरकार बन रही है कल. वसई विधानसभा, नालासोपारा विधानसभा और बोईसर विधानसभा की राय आप क्या बोलते हैं? इसमें तो कुछ स्पष्ट बहुमत मेरा नहीं है कि मैं किसको बोलूँ. बहुजन विकास आघाड़ी आएगी, शिवसेना आएगी, कांग्रेस आएगी. यहाँ भी चांस ऐसा लग रहा है कि 90%, 99% बीजेपी का चांस है. 25 बारी पक्की. बाकी सीटी का बोल नहीं सकते अभी.